शुभ सकाळ सर्वांना। तर माझी आज जरा जरा लवकरच सकाळची सुरुवात झाली, कारण आता सकाळचे पहाटे 5 वाजलेले आहे। तर मला करायची देवपूजा, झाडझूड झाली, आंघोळ झाली माझी। मी 4:30लाच उठले होते, कारण दुर्गा सप्तशतीचे पाठ लावले मी, त्यामुळं मला ते 7 दिवसात 14 पाठ करायचे, त्यामुळं मी लवकर उठून मग करून घेते, कारण की नंतर परत मग वावरात पण काम असतं, घरी पण एवढं आवरायचं, त्याच्यामुळे सगळ्यात लवकर उठून पूजा वगैरे करून घेतली का मग टेन्शन नाही राहत। तर घरात सोय नसल्यामुळे थोडा वेळच होऊन जातो कामाला। तर आता थोड्या वेळाने वाचायला बसायचे मला, पण म्हटलं त्याच्या अगोदर देवपूजा करून घेते, देव वगैरे न्हाणून, आणि मग पाठ वाचून घेते, आणि मग त्याच्यानंतरची व्हिडिओ मी परत तुमच्यापर्यंत शेअर करेन। तर भक्ती उठायच्या आधी वाचून घेतलं मग त्रास नाही होत, कारण ती परत मांडी येऊन बसती माझ्यावाल्या, आणि मग मला पण काही सुचत नाही। काल झाडाला खूप मोगऱ्याचे फुलं निघाले होते, तर मस्तपैकी मी त्याचा हार ओढून ठेवला होता। तर बघा अशी देवपूजा मस्त झालेली माझीवाली। आणि आता फुलांच्या पाकळ्यांनी रांगोळी सारखं सजवलेलं आहे, कारण मी जास्त करून रांगोळी काढतच नाही। भक्ती रांगोळी लगेच पुसून टाकते, हेच महत्त्वाचं कारण आहे। बाकी मला रांगोळी काढायला आवडतं, पण मग मी जास्त करून फुलांचीच रांगोळी काढत असते। तर बाहेर आता सकाळची सुरुवात झाली आहे, आणि माझं वाचून पण झालं होतं। मग आता भक्ती पण उठली, तिची आंघोळ पांघोळ वगैरे झाली, आणि वाचताना काही मी व्हिडिओ नाही काढली, कारण की मोबाईल बाजूला होता ना, त्यामुळे मला वाचता वाचता उठता काही आलं नाही, आणि बाहेरचं सगळं आवरून झालं, कारण आज एकादशी पण असल्यामुळं सगळं अंगण वट्टा स्वच्छ करायचं होता मला। आणि बघा भक्ती मस्तपैकी दर्शन करायला आली देवाचं। तिला सांगितलं, बाई होय आता तू आंघोळ केली ना, पटकन देवाचं दर्शन घेऊन घे। मग म्हणते, आई मला तुळशीला पाणी तुझ्यासारखं। मग ती तुळशीला पाणी पण घालायला जाणार आहे, आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा। तर बघा आता महाराजांचं दर्शन, तर आमची भक्ती म्हणजे व्हिडिओमध्येच नाही देवाचं दर्शन घेत, तर ती खरोखर देवाचं दर्शन घेत राहते रोजचं। कारण तिला जेव्हा मी अंगणवाडी टाकलं तेव्हा पण ती देवाचं दर्शन घेऊनच मस्त शाळेत जाती, आणि सगळ्यांच्या पाया पडती, आणि तिच्या पप्पाच्या, आजीच्या, बाबाच्या सगळ्यांच्या मस्त दर्शन घेत असती। तर तिला सवय चांगली लागलेली आहे। अवधूत थोडासा देतो त्रास, पण मग तो पण आता काही दिवसांनी काय तिचा पाऊन करतो, तो मोठा असून पण लवकर पाया पडत नाही, पण भक्ती माझी लगेचच पायाला हात लावते। आणि अवधूतनी मला कामात खूप मदत केली आहे, असं तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघाल। त्याने मला घरातल्या कामाला खूपच मदत केली आहे। बघा दारापुढे छोटीशी तुळस आहे आमची, तिथं मस्त भक्ती रोज येते, हळदी कुंकू वाहती, मस्त पाणी वाहती, आणि प्रदक्षिणा मारते। तर तिला खूप असं वेळ आहे देवाचं पण, आणि तिचं नाव म्हणजे खरं ज्ञानेश्वरीचे, पण आम्ही तिला लाडाने भक्ती म्हणतो, कारण तिच्या मामाने ते भक्ती नाव तिचं ठेवलेलं आहे, कारण छान वाटतं भक्ती म्हणजे 2 शब्दाचं, आणि ज्ञानेश्वरी खूप मोठं वाटतं। मग आपण ते शाळेत तिचं नाव मी ठेवणार आहे ज्ञानेश्वरी। तर बघा तसं चुन्नू मुन्नू मस्त प्रदक्षिणा मारून आता घरात जाईल, आणि आता आपल्या कामाची दिवसाची सुरुवात पण झालेली, मस्त देवपूजा सगळं वगैरे झालेलं आहे। आता बाकीची दिवसाची रुटीन चला बघ। तर भांडे वगैरे मी घासले होते, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले। त्याच्यानंतर मग अवधूत बोलला, काही आता मी घर पुसून घेतो आणि गॅस पुसतो। तर कधीमधी करतो तो मला मदत, कारण सुट्ट्या आहे शाळेला, आणि माझी पण तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळं हात दुखतोय माझा एक, त्याच्यामुळं, आणि 2-3 दिवस ते वावरामध्ये ऊन पण लागलं, तर तब्येत साथ देत नसल्यामुळे थोडेसे मग कामाला पण थोडंसं हेच व्हायचं। मग तो बोलला, आई तू भांडे वगैरे घास, तुला वावरात पण करायला लागतं, मी तोपर्यंत घर पुसतो। आणि त्याने बघा मला भरपूर अशी मदत केली, मस्त स्वच्छ। आता मुलगा आहे, किती केलं त्याला किती काम येणार आहे, पण तो त्याच्या मताने व्यवस्थित फरशा पुसत होता। आणि आपलं घर काही साधारण असल्यामुळं काय मी म्हणजे एवढं पण जास्त त्याला सांगत नाही का एवढं झालं पाहिजे, तेवढं जसं येईल तसं कर बाबा, मदत करतो आणि हेच मला चांगलं आहे। तर बघा मस्त आहे, त्याने आता फरशा वगैरे पुसून घेऊ राहिला मांडी घालून। तर आता काय मुलं लहानपण म्हणल्यावर हट्ट काही गोष्टीचं राहतंच। तर इथं आमच्या आजीने ना भाजी काढून ठेवली होती, आता अवधूतनी मांडी घालून कवायला सगळं घर पुसलंय, तर मग कारण माझं भाजी काढते, त्याच्यामुळे बाकीचं काम आवडलं, मी स्वयंपाक पाणी राऊंड अप मारते, पण मी पुसलं काही नाही घर। तो बोलला, आई मी पुसतो, जेवढ्या निघल तेवढ्या जुड्या छान घर पुसलंय त्याने। संध्याकाळी गावामध्ये आपण म्हणतो मुलीच काम आहे, मुलं पण चांगले असतात, विकून टाकायच्या, त्याचा पण पाय दुखतोय, पण तो म्हटला आई मीच घर पुसणार, सारख्या भाजीपाला करत राहत्या, त्यांना पण मग बरं वाटतं, घरी पण बसून बोर होऊन जाते। तर मस्त त्यांचं इथं चालू होतं जोड्या बांधायचं काम, आणि दादूला काहीतरी म्हणतो त्या कामाला हे दे ते दे, आणि फक्त तुम्ही लोहाळ्याच्या गल्लीला मारणार आहे का? बघा इतकं गवत झालेलं आहे ना, तिकडे ओपनचं लक्ष गुलाबाकडे लक्ष दिलं, तिकडे थोडंसं 2-3 दिवस दुर्लक्ष झालं, तर पावसामुळं पण थोडंसं येऊन गेलं।
तर बघा ही लोहळी आहे, तर या लोहळीला आम्ही वेगळं औषध मारून राहिलो. लोहळीचं औषध वेगळं, गवताचं वेगळं, अशा थोडी थोडी जोडी ते एकत्र करायला करायचं आहे. आणि भरपूर दाट गवत झालेलं आहे, त्यामुळं मग आता कामं चालू झाले आता उन्हाळ्याचे. आणि पाऊस पडून गेला त्याच्यामुळे जास्तच कामं आता चालू झालेले. तर अवधूतने मस्त आता धुणं गोळा करून घेतलं, कारण धुणं पण सुकलं होतं. सकाळी मी लवकर आज देवपूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर माझं धुणं लगेच धुवून टाकलं होतं मी. आणि आता पॉलीहाऊसमध्ये राऊंडअप तर मारायचाच आहे, पण महत्त्वाची म्हणजे ही लोहळी. आणि ही लोहळी मरत नाही, हिला मरण नाही राहत हरळीसारखं. तर आम्ही त्याला काय करतो, अशी सपाट करून घ्यायची. मी सपाट करते आणि मग ते मारून राहिले औषध त्याला, कारण आता पॉलीहाऊसमध्ये हरळीचं वेगळं औषध मारायचं आणि लोहळीचं वेगळं, त्यांनी मग ते गवत लवकर मरल. कारण निंदायला पण मग एवढा वेळ राहत नाही ना, आता दुसरे कामं चालू आहे त्यामुळं. तर अशा प्रकारे मी आता सगळी हरळी सपाट करून घेणार आहे अशी व्यवस्थितपणे. आणि मग त्याच्यानंतर याच्यावर राऊंडअप मारलं सोपं जातं. आणि हरळी सपाट केली का म्हणजे मग झाडावर पण उडत नाही. बघा इथं तर दाट याच्यामध्येच आहे पूर्ण झाडांमध्ये. तर मिस्टर आले आणि मग ते लगेच लोहळी औषध मारायला लागले पंपानी, आणि पाठीवर घेऊन मग ते औषध मारून राहिले. कारण आज लाईट नव्हती, नाही तर आज आम्हाला पहिल्यांदा राऊंडअपला सुरुवात करायची होती, पण नेमकी लाईट गेली. त्यामुळे म्हटलं ते काम नाही करायचं, तर मग दिवस आपला असा पण रिकामात जातो. म्हटलं चला लोहळीला औषध मारून घेऊ, जेणेकरून जेवढं आपण काम एक एक मोकळं करत राहिलं तेवढं आपल्याला बरं वाटतं. म्हणजे काम तर संपत नाही, पण मग काम हे चालूच राहतं. तर इथं बघू शकता आता मी ओवते मोगऱ्याचा गजरा म्हणजे हार ओवायचा आहे, पण पहिले गजरे ओवून घेते त्याचेवाले, कारण की वाटलं तर मी पण लावल. आणि काही महाराजांना मला हार करायचा आहे. जो स्वामी समर्थांचा फोटो आहे त्याला खूप छान असा हार मस्त मोगऱ्याचा मला दाट असा करायचा आहे. तर मी अशा छोट्या आधी वेण्या ओवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मस्त एक हार बनवणार आहे. तर तुम्ही एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसा हार घातला आहे महाराजांना. तर सुंदर असे गजरे पण झाले तयार. तर सासूबाई बोलत होत्या का वटपौर्णिमा जवळ आली आहे, तोपर्यंत आपली फुलं असले तर भारी काम होईल, पण फुलं थोडेसे कमी पडलेली आहे, कारण कळ्या जास्त निघून राहिल्या. तर इथं चाललं होतं माझा संध्याकाळचा स्वयंपाक, आणि मी करते आता उसळची भाजी आणि पोळ्या. आणि सासूबाईंना आहे उपवास, त्यांना करायचे भगरीचे धिरडे. तर आता माझा स्वयंपाक थोडा बाकी होता, पोळ्या झाल्या होत्या, फक्त भाजी राहिली होती. तर उसळची भाजी आता मी पटकन करून घेते. आणि संध्याकाळचा स्वयंपाक मी लवकरच करून घेतला, कारण परत एक पाठ संध्याकाळी वाचायला लागतो जेवणाच्या आधी, त्याच्यामुळं ते मी लवकर स्वयंपाक करून घेतला. आणि आता मला बसायचे पाठ वाचायला. आणि मिस्टर इकडं मारत होते पावडर राऊंडअप बाहेर, आणि अवधूतने त्यांची व्हिडिओ काढली. तर बघा इतकं गवत झालेलं आहे बाहेर की पावसामुळं, तर स्वच्छ पण झालं पाहिजे, त्याच्यामुळे इचूकाट्याचा पण भीती वाटते, काही पण येऊ शकतं किडकं वगैरे. त्याच्यामुळं मग सगळीकडे राऊंडअप आता मारण्याचं काम आमचं चालू आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक झाला आणि माझं वाचन पण झालं. आणि त्याच्यानंतर मग आता वाजलेत रात्रीचे 8:30. तर सासूबाई गावातून आल्या होत्या, मी त्यांच्यासाठी बनवते भगरीचे धिरडे. तर त्यांना सकाळी खिचडी खाल्ली होती एखादं असल्यामुळं, आणि संध्याकाळी थोडंसं जास्तच पीठ कालवलं, कारण मुलांना पण आवडतं भगरीचे धिरडे. तर मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं दळून घेतलं, त्याच्यातच एकत्र कालवलं, आणि मग लगेचच आता त्यांच्यासाठी मी भगरीचे गरम गरम धिरडे करून राहिले. तर बघा आता पीठ रेडी माझंवालं, पण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते. आणि गरम गरम खायला छान लागतं, म्हणून मी थोडंसं उशिरा धपाटे करून राहिले, कारण की ना वेळ होऊन गेला होता खूप ना. मला पण जेवण करायचं होतं बाकी, पण मी म्हटलं आधी त्यांना करून देते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते. मग त्यांनी खाल्लं का मग मी जेवण करणार आहे. तर त्यांना 4-5 धपाटे गरम गरम मी बनवून देते, म्हणजे मग टेन्शन नाही. तरी ते भगरीचे धपाटे झाले होते, आणि एका साईडला ते गरम गरम खात होत्या. पण अवधूतनी फक्त धपाट्यांचीच व्हिडिओ काढली, त्याच्यामुळे आजी तुम्हाला दिसल्याच नाही सासूबाई. तर बघा आता रात्रीपर्यंत रुटीन आली तुमच्यापर्यंत, जेवढी होती शक्य तेवढी मी टाकली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आणि आता माझे
संध्याकाळचे जेवण वगैरे झाल्यावर फक्त भांडे घासायचं काम राहतं आणि त्याच्यानंतर मग परत सकाळी लवकर उठायचं आणि परत रोजची रुटीन चालू. तर हा व्हिडिओ आहे कालचा, पण तो आता मी आज तुमच्यापर्यंत शेअर केला आहे, कारण काल एडिटिंगच केली नव्हती, त्यामुळे थोडासा हा व्हिडिओ उशिरा आलेला आहे.